नरेश सर, अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट असते. लोकांना बऱ्याच जागांवर सापाची कात सापडते. ते स्किन आहे का त्याचं? काय असतं ते? तर सापाच्या कातणीबद्दल जर आपण बघितलं तर हा खूप गमतीशीर प्रकार आहे. साप ज्यावेळेस कात काढतात तर त्याच्या अंगावर जे काही गोचडी असतील, पॅरासाइट्स असतील, बॅक्टेरियाज असतील, बरं. जे त्यांना हार्म करू शकतात, तर अशा सगळ्या गोष्टी त्या कातन जी असते, ते स्किन जी असते त्यासोबत ते निघून जातात. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, साप ज्यावेळेस ग्रो होत असतात म्हणजे मोठे होत असतात, ते लहानाचे मोठे ज्यावेळेस होत असतात तर त्यांच्या अंगावर आपल्यासारखी स्किन नाहीये. बरं. त्यांच्या अंगावर ते खवलेत, तर ते सुद्धा ते त्याच्याबरोबर ग्रो होत असतात. तर जी पूर्वीची जी लहान असतानाची जी त्यांच्या अंगावरची जे खवले आहेत, तर ते कुठे ना कुठेतरी त्यांना मूव्ह करण्यासाठी म्हणजे त्यांना चालण्यासाठी ते कुठे ना कुठेतरी अडथळा निर्माण करत असतात. ओके. तर त्यासाठी त्यांना प्रत्येक वेळेस नवीन नवीन अंगावरचं कातडं बदलण्याची गरज असते. म्हणून ते ज्यावेळेस आतमध्ये नवीन कातडं ग्रो होतं, मोठं कातडं, त्यावेळेस वरचं जे काही छोटे कातडी स्किन आहे ती सगळी खवले ते निघून जातात. त्याला आपण कात टाकणं असं म्हणतो. मोल्टिंग म्हणजे तेच ना? मोल्टिंग म्हणजे एक्झॅक्ट ह्या सगळ्या प्रकाराला इंग्रजीमध्ये आपण मोल्टिंग हो. हा शब्द वापरतो. मोल्टिंग म्हणतात त्याला. बरं. असं. आणि याच्यामध्ये गमतीशीर प्रकार असा आहे की सापाचं पुनर्जीवन होतं किंवा लोक अशा बऱ्याचशा गोष्टी बोलतात. तर तसं काही नाहीये, पुनर्जीवन नाही होत. पण जस्ट इमॅजिन करा की आपल्याला लहानपणीचे कपडे घातले आणि आपल्याला पळायला सांगितलं तर ते होऊ शकतं का पॉसिबल? बरोबर. तर सेम मोल्टिंगच्या प्रकाराच्या वेळेस साप हे एकदम शांत होऊन जातात. त्यांच्या डोळ्यावर एक मोठं पांढरं दुधी आवरण येतं आणि त्यामुळे त्यांची मुवमेंट हळू होऊन जाते. आणि जसं ते कातडं निघून जातं तसे ते एकदम फ्रेश, ताजेतवाने आणि टवटवीत होतात आणि जास्त छान पळायला लागतात. म्हणून लोक म्हणतात की त्यांचं पुनर्जीवन झालं.